2017च्या निवडणुकीमध्ये त्याही परिस्थितीत भाजप इतकी मोठी भरारी मारेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मग ही केलेली जी कामगिरी आहे ही कोणाची आहे? ही लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगेंची आहे का? तर एका अर्थी बरोबर हो आहे, पण त्यांनी त्यांच्यासाठी ज्या खेळ्या केल्या त्या खेळ्या या सगळ्याला कारणीभूत ठरलेल्या आहेत. आता लक्ष्मण जगताप नाहीत, त्यांचे बंधू आता आमदार आहेत. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी या शहरातल्या राजकारणात बदल होण्यासाठी केलेली सगळ्यात मोठी खेळी म्हणजे त्यांनी आझम पानसरेंना भाजपच्या दावणीला बांधलं. आझम पानसरे भाजपकडे आले. आझम पानसरेंनी या शहरातल्या जवळपास 22 जागांवरती भाजपला बूस्टर दिला. या 50-55 जागांच्या सरळ अर्थाने 77 जागा झाल्या. वस्तुतः भाजपचं त्याच्या अगोदरचं इथली कामगिरी 10 जागांच्या वरची नाही. सगळ्यात जास्त भाजपचे लोक निवडून आले होते ते अंकुश लांडगेंच्या काळात. आता अडचण अशी आहे की आता आझम पानसरे फॅक्टर नाही. स्वतः आझम पानसरे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळं राजकारणापासून थोडेसे अलिप्त आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी सहज बोलता सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो आहोत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र यावा. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी निवडणुकीची रणनीती ठरवली. सुदैवाने जर त्यांना उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या मदत केली, सुदैवाने काँग्रेसही त्यांच्या बरोबर आली. कारण अडचण अशी आहे की शिंदे गट म्हणून तयार झालेला नाही. आतापर्यंत जे काही झालंय शिंदे गट म्हणून तयार झालेलं नाही. हा इथं काय झालंय, श्रीरंगाप्पा बारणेंची लोक, श्रीरंगाप्पा बारणे खासदार आहेत, त्यांची लोक आहेत, शिंदे गटाची नाही आहेत. शिंदे गटाचा या शहराचा अध्यक्ष कोण तुम्हाला माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे? आचारसंहितेच्या वेळापेक्षाही महत्वाचं प्रचाराला कमी वेळ मिळेल. सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला म्हणजे प्रभाग हा काहीतरी 45,000 आहे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला प्रभाग हा 65-70 हजाराच्या दरम्यान गेला आहे. तर आता एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणे हे 10-11 दिवसात कितपत शक्य आहे मला माहीत नाही. हे खुनशी राजकारण हे या शहरात पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. तुम्हाला गंमत सांगतो की मागे एकदा महेश लांडगेंच्या एका कार्यक्रमाची एक क्लिप तयार झाली होती, ज्या क्लिपमध्ये राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नाचले होते. नमस्कार, मी राजू वारवण. आपण पाहताय विक्टरी न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची पहिली प्रक्रिया म्हणजे आरक्षण सोडत ही नुकतीच पार पडली आहे. नक्की आरक्षण सोडत पार पडल्यानंतर खऱ्या अर्थी राजकीय रणनीती चालू झाल्याचं आपण समजतो आणि समजून घेतो. परंतु या सोडतीनंतर काय प्रक्रिया राबवल्या जातील या शहरात, नक्की या शहरात काय बदल घडेल किंवा शहरातील राजकीय रणनीती काय असेल, ही निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाईल, या सगळ्यांचं वेळोवेळी विश्लेषण सांगणारे आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील गाढ अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत. बाळासाहेब सर नमस्कार. आपलं स्वागत आहे. सर काय सांगाल, नुकतीच सोडत झाली, या सोडत झाल्यानंतर कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल, कशा पद्धतीने निवडणूक पार पडेल, कसं पाहता या राजकारणाकडे? निवडणूक कशी पार पडेल, निवडणूक ही म्हणजे निवडणुकीची आखणी करणे, त्याच्याबद्दलचं हे करणे, नियोजन करणे हे प्रशासकीय काम आहे वस्तुतः, आणि प्रशासन ते करेलही. निवडणूक पार कशी पडेल याच्याऐवजी या निवडणुकीत नक्की काय होईल हा खरं म्हणजे तुमचा प्रश्न असायला हवा. पण त्याच्यासाठी आपण अगोदर थोडंसं भूतकाळाचा संदर्भ घेऊ याच्यामध्ये. 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपला इथं मोठी म्हणजे जास्त मतदान मिळालं आणि 128 पैकी 77 जागा निवडून आल्या त्यांच्या भाजपच्या. आणि त्याच्या अगोदरचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची धुळधाण उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 36 जागा जिंकता आल्या आणि काँग्रेस नामशेष झाली जवळपास, असं एक वातावरण झालं. हे का झालं हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं व्हायचं मूळ कारण म्हणजे त्यावेळी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेच्या
इथं दोन्ही आमदार हे भाजप प्रणित आले निवडून. शंकर जगताप, आपलं लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ऑफिशियली. आणि त्याच्यानंतर मग इथं भाजपची सत्ता सुरू झाली. 2017च्या निवडणुकीमध्ये त्याही परिस्थितीत भाजप इतकी मोठी भरारी मारेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण भाजपला एकंदर 77 जागा ज्यावेळी मिळाल्या त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मग ही केलेली जी कामगिरी आहे ही कोणाची आहे? ही लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगेंची आहे का? तर एका अर्थी बरोबर हो आहे. पण त्यांनी त्यांच्यासाठी ज्या खेळ्या केल्या त्या खेळ्या या सगळ्याला कारणीभूत ठरलेल्या आहेत. आता लक्ष्मण जगताप नाहीत, त्यांचे बंधू आता आमदार आहेत. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी या शहरातल्या राजकारणात बदल होण्यासाठी केलेली सगळ्यात मोठी खेळी म्हणजे त्यांनी आझम पानसरेंना भाजपच्या दावणीला बांधलं. बापरे, ही फार मोठी गोष्ट आहे. वस्तुतः भाजपचं म्हणजे हे दोन्ही आमदार भाजपचे असताना ज्यावेळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी भाजपची ताकद जास्तीत जास्त 50 सीटांची होती. 50 आमदार भाजपचे निवडून येतील, सत्ता मात्र राष्ट्रवादीचीच येईल असं एक सर्वसाधारणपणे चित्र होतं. काय झालं या चित्रात? आझम पानसरे भाजपकडे आले. आझम पानसरेंनी या शहरातल्या जवळपास 22 जागांवरती भाजपला बूस्टर दिला. ओके. त्यामुळं ह्या 50-55 जागांच्या सरळ अर्थाने 77 जागा झाल्या. ओके. हा जो 22 ते 27 जागांवरती आझम पानसरेंचा बूस्टर मिळाला, हा बूस्टर जे टोकावरचे भाजपचे जे नगरसेवक होते म्हणजे जे काही मतांनी किंवा फार जवळच्या फरकाने पडणं शक्य होतं ते निवडून आले. आणि त्याच्यामुळे ह्या 27 जागा वाढल्या आणि ॲब्सोल्यूट सत्ता ही भाजपची आली. तुमच्यामध्ये मोदी फॅक्ट हा नव्हता. मोदी फॅक्ट होताच ना. मोदी फॅक्ट आणि ह्या दोघांची किमया यांचा विचार करूनच आपण म्हणतो की 50-55 जागा निवडून आल्या असत्या. वस्तुतः भाजपचं त्याच्या अगोदरचं इथली कामगिरी 10 जागांच्या वरची नाही. सगळ्यात जास्त भाजपचे लोक निवडून आले होते ते अंकुश लांडगेंच्या काळात. अंकुश लांडगे शहराध्यक्ष असताना. ओके. त्याच्यानंतर तेवढी संख्या कधी झाली नाही. पण आता का आपण म्हणत होतो की 51 जागा निवडून येतील, 50-55 जागा निवडून येतील, तर हा मोदी फॅक्टर होता. मोदी फॅक्टर आणि लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी केलेले रणनीती याचा हे म्हणून 50-55 जागा निवडून येतील ही सरळ गोष्ट होती. त्याच्यामध्ये ज्या 22 ते 27 जागांची भर पडली ती केवळ आझम पानसरेंमुळे पडली. मग आताची निवडणूक लक्षात घेता हाच फॅक्टर किती काम येईल काय वाटतं तुम्हाला? आता अडचण अशी आहे की आता आझम पानसरे फॅक्टर नाही. स्वतः आझम पानसरे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळं राजकारणापासून थोडेसे अलिप्त आहेत. त्यांची तब्येत बरी नसते वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यावर जास्त आपण चर्चा नाही करावी. पण आता ते नाहीत. मग त्यांची माणसं अजूनही काही प्रमाणात आहेत शहरात जे त्यांना मानणारा वर्ग आहे, त्यांना मानणारे मतदार आहेत. त्यांनी आणि त्यांचे वडील फकीरभाई पानसरे यांनी वैयक्तिकरित्या ज्या ज्या लोकांना मदती केलेल्या आहेत असे कित्येक लोक या शहरात आहेत जे आझम पानसरेंच्या शब्दाखातर कुणाला तरी मतदान त्यावेळी देत होते. त्यांनी भाजपला दिलं 2017च्या निवडणुकीत. मग आता तो फॅक्टर नाही. मग तो फॅक्टर नाही तर त्याचा परिणाम नक्कीच भाजपच्या टोटलवर होईल. ओके. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, परवा सहजगत्या यांनी म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे शहर अध्यक्ष आहेत
त्यांनी सहज बोलता बोलता सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो आहोत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र यावा. तसं जर झालं आणि त्यांना काँग्रेसची थोडीशी साथ मिळाली, उभाटाचीही साथ मिळाली, म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाचीही साथ मिळाली, तर कदाचित वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. पण मग राष्ट्रवादीचा आत्ताचा जो नजीकचा मित्र आहे भाजप आणि शिंदे गटांची शिंदे शिवसेना, याचं काय, बरोबर, हे काय करतील हा अजून मोठा प्रश्न आहे. अर्थात तो स्टेट लेवलचा प्रश्न आहे. या म्हणजे स्थानिक पातळीवरती जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी निवडणुकीची रणनीती ठरवली, सुदैवाने जर त्यांना म्हणजे उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या मदत केली, सुदैवाने काँग्रेसही त्यांच्या बरोबर आली. कारण आपण किती नाही म्हटलं तरी काँग्रेसचा असा स्वतःचा एक वोटर आहे, तो भले 2% असेल, 3% असेल, 5% असेल, पण तो वोटर तुम्हाला बूस्टरसाठी उपयोगी पडेल. त्यामुळं काँग्रेसही बरोबर आली आणि ही मोठ जर व्यवस्थित बांधली गेली तर भाजप विरहित एक वेगळे हे तयार होऊ शकतं, राजनीती काही करू शकते. स्थानिक खासदार जर पाहिले तर शिवसेना शिंदे गटाचे आहे, बरोबर. त्यांची एका बाजूने जर समजा 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर ही एकटीच पडते शिवसेना, पण ती शिंदे गटाची. तर त्यांचा बूस्टर किती वेगाने जाईल किंवा त्यांचे किती माणसं निवडून येतील किंवा त्यांची रणनीती काय असायला हवी या माहितीसोबत, काय वाटतं याकडे कसं पाहताय? मुळात गंमत अशी आहे की म्हणजे हे बघा, आता तसं पाहिलं तर श्रीरंगाप्पा बारणे हे 2दा खासदार आहेत. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातले 2 विधानसभा मतदारसंघ त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. म्हणजे 2/3 शहर त्यांच्या मतदारसंघात आहे. ते 2/3 भागामध्ये शहराच्या अडचण अशी आहे की शिंदे गट म्हणून तयार झालेला नाही. बरोबर, आतापर्यंत जे काही झालंय शिंदे गट म्हणून तयार झालेलं नाही. हा, इथं काय झालंय, श्रीरंगाप्पा बारणेंची लोक, श्रीरंगाप्पा बारणे खासदार आहेत, त्यांची लोक आहेत, शिंदे गटाची नाही आहेत. तुम्ही जर पाहिलं म्हणजे मला आता तुम्ही पत्रकार म्हणून काम करताय, तरुण आहात, शिंदे गटाचा या शहराचा अध्यक्ष कोण तुम्हाला माहित आहे का? पण लोकांपर्यंत किती लोकांना माहित आहे, कुठं कुमकुवत आहे त्यांची बाजू, किती लोकांना माहित आहे की शिंदे गटाचा या शहराचा शहर अध्यक्ष कोण? हे मला वाटतं शहरातल्या 10-20% लोकांनाही माहित नसेल. मग तुम्ही शिंदे गटाचं असं कसं म्हणू शकता की त्यांचं मोठं वलय आहे, खासदार आहेत वगैरे वगैरे वगैरे. हा, शिंदे गटाची लोक नाहीत का? आहेत, पण ती शिंदे गटाची म्हणून नाहीत, ती खासदारांची, हा, ती श्रीरंग बारणे यांची लोक आहेत. श्रीरंग बारणेंना मानणारा वर्ग आहे. आता गंमत अशी की त्यावेळी श्रीरंग बारणे हे एकत्रितपणे मागच्या वेळी लढले 19च्या निवडणुकीत. त्यावेळी त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या सगळ्यांचाच मदत होती काय. त्यामुळं कदाचित त्यांना ते जमलं, पण ते परत जमेलच हे नाही ना सांगता येत. एकंदरीत सगळं राजकारण या पिंपरी चिंचवड शहरातलं झालेलं आपण सांगितलंय, पण या पुढची रणनीती काय असायला हवी, काय असायला नसावी. आज भाजपचे शहराध्यक्ष सांगतायत की आम्ही अबकी बार 100 पार, म्हणजे त्यांना 100 सीटांचा ते 128 सीटांमधून आताच दावा करत आहेत. एक हाती सत्ता घेण्याचं स्वरूप काय असायला पाहिजे आणि हे योग्य आहे का? तुम्ही कसं पाहता याकडे? गंमत अशी आहे की आत्ताचे जे 77 नगरसेवक आहेत तेच रिपीट होतील की नाही शंका आहे. ओके, कसं बोलायला, मी जर एखाद्या पक्षाचा शहर अध्यक्ष असेल, मी जर एखाद्या पक्षाचा प्रमुख असेल या शहरातला, तर मी म्हणेन ना मी अमुक करीन, तमुक करीन, याव करीन, त्याव करीन असं म्हणेन. पण मग म्हणून ते होईलच याची तशी काही शाश्वती नाही.
मुळात किती लोक असे आहेत की जे आता म्हणजे भाजपचे नगरसेवक होते आणि आता परत निवडून येऊ शकतील, हे खरं म्हणजे त्यांनी अभ्यास करावा. असे कितीतरी लोक आहेत की जे नाहीच निवडून येऊ शकणार. मग त्यांच्याऐवजी तुमच्याकडे पर्याय काय उपलब्ध आहे? नाही. एखादा नगरसेवकाला तुम्ही म्हणजे त्याने समाजात त्याचं स्थान राहिलेलं नाही. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे 4 वर्षाचा काळ मध्ये गेलाय नगरसेवक नसल्याचा. 4 वर्षाचा काळ हा छोटा नाहीये, मोठा काळ आहे. आणि या 4 वर्षाच्या काळामध्ये तुमचे नगरसेवक हे माजी नगरसेवक म्हणून जस्ट मिरवत होते, कामं तर काही करत नव्हते. सत्ताधारी पक्ष म्हणून जे काही काम होत होतं ते आमदारांच्या माध्यमातून होत होतं. त्यामुळे झळकलेत आमदार, पण आमदारांच्या नावावरती स्थानिक पातळीवरती किती मतं मिळू शकतात हा एक प्रश्नच आहे. तर ही सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने 2 सोडत प्रक्रियेसाठी 2 प्रभागात बदल तयार करून घेतलेले. नक्की हे बदल गरजेचे होते का, किंवा ह्या बदलाचं काय कारण असेल पाहिजे? ही याकडे स्थानिक लेवलला संशयास्पद पाहिलं जातं निवडणूक आयोगाकडे. वस्तुतः निवडणूक आयोगाने हे जे बदल केलेत हे त्यांचा जो सोडत काढण्याचा जी नियमावली आहे त्याच्यातल्या 6 क चा जे वाचन होतं ते 6 क चं वाचन नीट न झाल्यामुळं हे थोडीशी ते प्रभाग क्रमांक 19 आणि 30 2 बदल याच्यामध्ये अडचण झालेली आहे. आता ही अडचण मुख्य निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त केली, पण संशयाचं वातावरण नक्की निर्माण होईल. याचं कारण असं की अगोदरच निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षाने म्हणजे आता जो सत्तेत राज्यात पक्ष आहे त्या पक्षाच्या विरोधी पक्षाने मोठा गदारोळ उठवलेला आहे. मतदार याद्यांवरती प्रश्न निर्माण केलेत, त्याच्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेवरती प्रश्न निर्माण केलेत, तसेच आता हे सोडतीवरही प्रश्न निर्माण होतील. पण मला नाही वाटत त्याच्यातून काही बदल होईल किंवा काही म्हणजे वेगळं काही निघेल. तो जो नियम आहे 6 क तो चुकीचा वाचल्यामुळं हा बदल झाला असावा असं मलाही वाटतं. कारण ती वाचनातली गडबड आहे आणि वाचन झाल्यानंतर त्या नियमाचं आकलन करण्यात कदाचित इथले लोक ना जमलं नसेल स्थानिक लोकांना, आणि हे लक्षात आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तो बदल सुचवलेला आहे की बाबा हे असं नाही, हे असं करावं लागेल, असं ते झालेलं आहे. त्यात काही विशेष आहे असं मला वाटत नाही, पण संशय नक्की निर्माण होतो लोकांच्या मनात. या संशयावरून हरकती ते घेतील किंवा नाही घेतील काय वाटतं? हरकती घेतल्या तरी या हरकतींना सुनावणी होणार नाहीये. या हरकतींवरती सरळ पद्धतीने निर्णय दिले जाणार आहेत. सुनावणी होणार नाही म्हटल्यानंतर अशा हरकतींना म्हणजे प्रशासन कायम केराची टोपली दाखवतं हे आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे. तसेच तुम्ही किती हरकती घेतल्या तरी म्हणजे त्याची रद्दीच होणार आहे. माझं तर उलट म्हणणं आहे की लोकांनी याच्यावरती वेळ घालवू नये. एकंदरीत आता पाहिलं तर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ही निवडणूक प्रक्रिया पार होते हे आपण आपल्या डोळ्याने पाहत आहे. पण ही निवडणूक घ्यायचा का नाही घ्यायचा हा एक मोठा संभ्रम तयार झाला. आज उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी बरेचसा खर्च करून आज मोकळे झालेत, आज कुठंतरी ते लगविगला आलेत किंवा दबगायला आलेत. परंतु हा एक संभ्रम तयार होतो की इलेक्शन हे फेब्रुवारीच्या नंतर जाईल, 10वी-12वीच्या परीक्षेनंतर जाईल किंवा अगोदर होईल. ह्यात काय वाटतं तुम्हाला, कसं पाहताय की आता याच्यावर महत्वाचे 2 मुद्दे आहेत. उद्या किंवा परवा या 2 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद होणं अपेक्षित आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होणे अपेक्षित आहे. जर तसं झालं तर थोडासा प्रोग्राम ओव्हरलॅप होऊन म्हणजे यांचे नॉमिनेशन म्हणजे जिल्हा परिषदेचे अर्ज भरण्याच्या तारखा वगैरे या निवडणूक प्रक्रियेत येतील नगरपालिका नगरपंचायतीच्या, आणि यांचा प्रचार संपला निवडणूक म्हणजे नगरपालिका नगरपंचायतींचा प्रचार संपला की जेडपीचा प्रचार सुरू होईल जिल्हा परिषदेचा, असं एक साधारणपणे आखलं जाईल असं मला वाटतं.
आचारसंहितेला तेवढा वेळ मिळेल असं वाटतं? आचारसंहितेच्या वेळापेक्षाही महत्वाचं प्रचाराला कमी वेळ मिळेल. हा. मूळ प्रश्न तो आहे. हम्म. मूळ प्रश्न आता समजा पिंपरी चिंचवड शहर किंवा पुणे शहर, इथं वॉर्ड इतके मोठमोठे आहेत. हम्म. आता आपल्याकडं काही वॉर्ड अगदी 4-4 किलोमीटर लांबीचे आहेत. बरोबर. मग आता तिथं पोहोचणे त्या 10, 11, 12 दिवसांमध्ये हम्म. 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 किती उमेदवारांना शक्य होईल हम्म. हा एक मोठा चर्चेचा आणि वादाचा विषय. तर एवढ्यातूनही किती लोक तिथपर्यंत जातील, पब्लिकपर्यंत पोहोचतील, लोकांना माहीत नाही. हम्म. नवख्या उमेदवाराचं मात्र हे काम नाही. कारण उघड हिशोब आहे आपल्याकडं. सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला म्हणजे प्रभाग हम्म. हा काहीतरी 45,000 आहे. हम्म. आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला प्रभाग हा 65-70 हजाराच्या दरम्यान गेलाय. तर आता एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणे हे 10-11 दिवसात कितपत शक्य आहे मला माहित नाही. एकंदरीत पाहिलं सर तर भाजप झालं, शिवसेना झालं, ठाकरे गट झालं, पण 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो चर्चा चालू आहे, या चर्चेत खुनशीचं वातावरण तयार होईल असं वाटतं का एकत्र झाल्यानंतर? हे खुनशी राजकारण हे या शहरात पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. पूर्वीपासून म्हणजे जसे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटून त्याच्यातून काही लोक 2014 मध्ये ज्यावेळी भाजपमध्ये गेली तेव्हापासूनच हे खुनशीचं आणि एकमेकांच्या टंगड्या ओढण्याचं राजकारण या शहरात सुरू झालेलं आहे. आता हे टंगड्या ओढण्याचं कसं करतात तुम्हाला गंमत सांगतो की मागे एकदा महेश लांडगेंच्या एका कार्यक्रमाची एक क्लिप तयार झाली होती. ज्या क्लिपमध्ये राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नाचले होते. ओके. म्हणजे हे सगळे एकाच थैलीचे चट्टेबट्टे आहेत. म्हणजे एकाच पिशवीतले मणी येते. आता तुम्ही जर समजा मूळचे भाजपवादी बघितले तर या शहरात मूळचे भाजपवादी म्हणजे मूळचे भाजप या पक्षाचं काम करणारे लोक 15 ते 16च आहेत. अगदी निवडून आलेल्या 77 मध्ये सुद्धा एकनिष्ठ. हा म्हणजे भाजपशी पूर्वीपासून संबंधित असलेले बाकीचे सगळे लोक हे महेश लांडगे, लक्ष्मण जगताप आणि आता शंकर जगताप यांच्या माध्यमातून पक्षाकडे आलेले आहेत. बरोबर. हे पक्षाचे मूळचे ध्येय धोरण पक्षनिष्ठा वगैरे पाळणारे लोक नाहीत. म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर हे भाजपसाठी पोषक ठरेल, भाजपसाठी हे त्रासदायक ठरेल. ओके. आणि त्याच्यामुळं भाजप कुरघोडीचं राजकारण, त्याच्यानंतर पाय ओढाओढीचं राजकारण, त्याच्यानंतर माणसं ओढण्याचं राजकारण, घोडे बाजार, हे सगळं अपेक्षित आहे. बघू, आपण गंमत बघणारे आहोत. ज्याला द्यायचं मत त्याला देऊ, ज्याला नाही द्यायचं त्याला सोडून देऊ. नक्कीच आपण पाहिलं या शहरातलं प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक पक्षाबाबत पूर्ण नियोजित असं विश्लेषण करून काय होणार आहे, कशा पद्धतीने उमेदवार असायला हवा, कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार झाली पाहिजे, यावर आणखीन आपण चर्चासत्र घडून आणणार आहोत. मग आता आपण इथेच थांबूया. राजू वारवत, नमस्कार.